आज सकाळी लवकर उठून मस्त असा गरम गरम चहा आणि एवढ्या धुक्यात आम्ही कुठे चाललो तर आज आहे अंगारकी संकष्टी. त्याच्यामुळे आम्ही चाललेलो पालीला आणि इतकं धुकं होतं ना, लवकर उठून मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं. कारण आजचा दिवस इतका छान होता ना, मंगळवार होता आणि 2026चा पहिलाच अंगारकी संकष्टी आणि पहिलाच एकविराईचा पण मंगळवार. त्याच्यामुळे एकविरेला पण खूप गर्दी असेल, इकडे तर भयंकर गर्दी होती. तर आम्ही लाईनीमधूनच राहिलो, कारण असं दर्शन घेऊन काहीच उपयोग होणार नाही म्हणून लाईनमध्ये राहिलो. जवळजवळ आम्ही 4 तास लाईनमध्ये होतो आणि फायनली आम्हाला दर्शनाची वेळ आली. 4 तास लाईनमध्ये इतका कंटाळा आला, पण जेव्हा आतमध्ये गाभाऱ्यात आलो ना, तेव्हा सगळा कंटाळा विसरून गेलो. आणि आमचा योगायोग असा ना, की मस्त आम्हाला आरती पण मिळाली. अलिबाग कोलीवाड्याची पालखी आलेली, तर त्यांच्यासोबतच आम्हाला आरतीचा मान पण भेटला. तिथे गेल्यावरती बाप्पाची आरती वगैरे झाली आणि मग काय वेळ आली दर्शनाची. 26ची सुरुवात जरी चांगली झाली नसली ना, तरी माझी इच्छा होती की मला कुठल्या तरी मंदिरात नक्कीच जायचं होतं. तरी आम्ही जवळजवळ ना 1 वर्षांनी आलो असेल पालीला, कारण आम्ही लग्नाच्या आधी आलेलो. ते आत्ता आलो लग्न झाल्यापासून पहिल्यांदा, आणि इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटलं ना. खूप छान सुरुवात झाली. मग आमच्या गणपती बाप्पाला छोटासा हार घेतला इथूनच, कारण मग आज अंगारकी पण आहे, मग त्याच दिवशी हार घालेल पालीचा. सो तिथला घेतला, मग चहा वगैरे पिला, घरी आले आणि लगेच दुर्वा वगैरे काढायला घेतला. कारण आपली पूजा असते घरी, त्याच्यामुळे सगळी तयारी करायची होती. पहिलं पूर्ण नैवेद्य वगैरे बनवायला घेतला, म्हणजे डाळ भाजी वगैरे. आणि हे आमचा कागड्याना जो आमच्या घरीच फुलतो त्याचा गजरा बनवलेला. आणि अशा प्रकारे माझी अंगारकी संकष्टीची मस्त अशी पूजा झाली. भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत